परत 600 ग्रॅम आपण घेतोय खोबरं, 1 किलो गूळ आणि 300 ग्रॅम आहे डिंक। हे जे सामान मी सांगतेय त्या प्रमाणात 1 किलोच्या वरती असे लाडू होतात। खारीक पावडर ही माझी आहे, ही 1 किलोचं पॅकेट आहे, त्यातलं मी अर्धा किलो खारीक पावडर घालेल। खारीक पावडर घरी पण बनवता येते, पण त्याचे मिक्सर ग्राइंडरचे आपले ब्लेड फार गरम होतात, म्हणून मी उत्तम प्रतीची खारीक पावडर घेऊन येते। दुसरा आहे गूळ चिरून घेतलेला आहे 1 किलो आणि कोकोनट पावडर वापरण्याचं एकच आहे अर्थ की मला लाडू हे तोंडामध्ये विरघळणारे लागतात आणि डिंक लाडू पण तो चिवट असा चिकट असा मी करत नाही, तो पण मऊ असा लागला पाहिजे आणि तोही तोंडात विरघळला पाहिजे, जसा बेसन लाडू विरघळतो तसा। तेव्हा ही कोकोनट पावडर जी आहे ती अर्धा किलोच्या वरती आहे, 200 ग्रॅमची घेतलेली आहे, ही पण मी भाजून घेणार आहे। डिंक आहे तो 300 ग्रॅम घेतलेला आहे। डिंक जर अति उष्णता तुम्हाला नको असेल, आता थंडी असल्यामुळे ही उष्ण डिंक घालू शकता, पण मी 250 ग्रॅमला थोडासा वरती, 300 ग्रॅमला थोडासा कमी एवढा डिंक घालेन आणि हा पण भाजून घेईन। तुपामध्ये मी काहीही तळत नाही, तूप फक्त मी पाकामध्ये घालण्यासाठी तूप वापरते। हे भाजल्यानंतर फुलतो छानसा डिंक ह्याच्या लाया। आता ह्या डिंकाऐवजी तुम्ही बाभळीचा डिंक सुद्धा वापरू शकता। आता तो पुण्यामध्येच मिळतो, मला आता पुण्यात जायला वेळ नाही आहे म्हणून हा मी डीमार्टमधून डिंक आणलेला आहे। बाभळीचा डिंक तर उत्तम असतो आणि तो पुण्यामध्ये जेव्हा सुकं खोबरं भाजलं जातं पावडर, तेव्हा अगदी निरखून भाजावं लागतं, कारण ते पटकन जळलं जातं आणि त्याचा कलर अगदी लालसर असा आला की मग आपल्याला गॅसवरून उतरवायचा। डिंक हा असा घालायचा आणि तो हळूहळू तुम्हाला जाणवेल तो फुलतो, त्याला फक्त हलवत राहिलं की तो फुलत राहतो। आणि हा आता फुललेला डिंक आहे, त्याला तुपामध्ये तळायची बिलकुल गरज नाही, मी असा पटकन हे बदाम पण मी असे भाजून घेतलेले आहेत आणि ते आता तुकडे करून त्यामध्ये घालायचे आहे। आपला फुललेला 300 ग्राम जो डिंक आहे तो एवढा झालेला आहे। आता तो आपल्याला मिक्सरमध्ये घालून बारीक वाटून घ्यायचा आहे। ही आहे डिंक पावडर, आता मी याची पावडर करून घेतलेली आहे। ही खारीक पावडर बरोबर मी 600 घेतलेली आहे, कारण सुकं खोबरं आपलं 600 ग्रॅम आहे आणि हे भाजून झालेलं आहे, तेवढीच खारीक पावडर मी घेत आहे आणि एवढाच मी गूळ घेते। गूळ थोडासा कमी घालेन, कारण खारीक पावडर पण घातल्यामुळे तो लाडू जो आहे तो फार गोड लागू शकतो आणि ही खारीक पावडर जर तुम्ही पाहिली तर अगदी मऊ अशी आहे, तरी पण मी ह्याला थोडीशी गरम करून भाजून घेणार आहे। भाजून घेतल्यानंतर ती ह्यामध्ये मिक्स करून घ्यायची व्यवस्थित, जेणेकरून पाकात घातल्यानंतर खारीक जो आहे तो घट्ट होत जातो, तसं न होता तो सॉफ्टच राहील। ह्या दृष्टीनं भाजल्यानंतर ह्यामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचा खोबऱ्यामध्ये। आता इथं काजूगर आणि मगजबी, काजूचे तुकडे आणि मगजबी हे भाजून घेतलेले आहेत। आलमोंड जे मी सोललेले होते ते पण भाजून घेतलेले आहेत। आता तुम्हाला ह्याचा आवाज येत असेल कटकटीत, त्यामुळे आलमोंड सुद्धा मी भाजून तुकडे करून घेतलेले आहेत। ही आहे खसखस, ही एवढीच घ्यायची आहे, अर्धी वाटी। तूप आहे ते पण आपल्याला पाकामध्ये घालायचं आहे आणि वेलची पावडर। ही खारीक पावडर आता थोडीशी आपल्याला गरम करून घ्यायची आहे। गरम केल्याने त्याच्यात थोड्याशा गाठी ज्या असतात त्या फुटल्या जातात आणि खारीक पण म्हणजे लाडू टिकवण्यास थोडीशी मदत होते, म्हणून खारीक पावडर थोडीशी गरम करून घ्यायची। खारीक पावडर आपली भाजून झालेली आहे, गरम आहे, तेव्हाच आपल्याला हे थोडंसं खोबऱ्यामध्ये आपल्याला मिक्स करून द्यायचं। तर बघितलं तर अगदी मऊ झालेली आहे आणि गरम थोडी झाल्यामुळे ती सॉफ्ट होते। थंड झाल्यानंतर परत खारीक आहे म्हटल्यावर कडक होऊ शकते, म्हणून आपण ते खोबऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायचे। हे जे लाडू आहे ते मी स्वतः अनुभवातून शिकलेले आहेत, ना शिकवलेत ना माझ्या मम्मीने शिकवले ना सासूबाईने। असं ह्यामध्ये आपण डिंक पण घालूयात आणि तोही मिक्स करून घेऊयात। हा डिंक घातलेला आहे, तोही एकसारखा मिक्स करून घ्यायचा
जेणेकरून पाकात आपल्याला थोडंसं हलवेपर्यंत ते एकसारखं पूर्ण मिक्स झाल्यामुळे पाकामध्ये पूर्ण एकजीव व्यवस्थित होतं. गूळ मी तेवढाच घेतलेला आहे, बरोबर 600 ग्रॅम, कारण हे अर्धा किलोचं 1 किलोचं मापटं आहे. इथपर्यंत असेल तर अर्धा किलो, त्याला थोडंसं जास्त मी गूळ घेतलेला आहे आणि 1.5 वाटी पाणी हे पाकासाठी घेतलेलं आहे. हे आहे, ह्या वाटीने 1.5 वाटी पाणी घेतलेलं आहे, ते पाकामध्ये आपल्याला घालायचं आहे. आता हा गूळ वितळला. खसखस ह्यामध्ये मी घालून घेतलेले आहे. इकडे तूप तेवढंच घेतलेलं आहे, अर्धी वाटी. ते पाक आपला तयार होतो. आता त्याला वेलची पावडर घालायची. पाक आपला आता उकळी आलेली आहे. आपल्याला त्याला एक तारी करून घ्यायचं आहे, कारण पाक जास्त घट्ट नाही करायचा. यात वेलची पावडर, ह्यात घातलेली आहे वेलची पावडर. इथं एकजीव करून घ्या. आता आपला हा पाक तयार झालेला आहे. आता त्यामध्ये तूप घालायचं. तूप, तर तूप घातल्यानंतर त्याचा कलर वेगळा होतो. त्यानंतर ड्रायफ्रूट, बदाम हे थोडेसे मुरू द्यायचे आणि मग आता खोबरं घालूयात. हे आता छानसं मिक्स करून घ्यायचं. ह्याला पाक अगदी बरोबर झालेला आहे. तुम्ही लाडू वळायला गेलात, आता थोडंसं गरम आहे, तर त्याचे लाडू व्यवस्थित वळले जाते. हे अशा प्रकारे लाडू बांधून होतात छानसे. असा सॉफ्ट असा लाडू होतो आणि लागतोही छान, गोडीला कमी. बरोबर अर्धा किलोच्या वरती 600 ग्रॅम खारीक पावडर, 600 ग्रॅम सुकं खोबरं, अर्धा किलो गूळ, ह्यामध्ये 64 लाडू होतात. म्हणजे जवळजवळ 1 किलो, 1 ते 1.25 किलो एवढे लाडू होत आहेत. आणि त्याची साईज ही एवढी आहे सर्वांची. त्यामुळे नक्की हे डिंक लाडू करून बघा.